पुराणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. इकडचं माझं पण उघडावं. काय चाललं होतं आपलं प्रकरण? पंचास्तिका संग्रहामध्ये 53 नंबरची गाथा होती. तर त्याच्यामध्ये 52 नंबरपर्यंत झाली होती गाथा. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं की काय उपयोग अधिकाराचं वर्णन इथंपर्यंत सांगून झालं. आता ह्याच्या पुढे सांगतायत काय कर्तृत्व अधिकाराचं वर्णन करणार आहेत. अथ कर्तृत्व गुण व्याख्यानम. तर याच्यामध्ये एक थोडंसं काय वाचायचं होतं मला. 51-52चा आशय काय होता आपला की जसं वर्णरसगंध स्पर्श हे परमाणूपासून भिन्न नाहीत, सर्वथा भिन्न नाहीत, तर कथंचित अनन्य आहेत, कथंचित अन्य आहेत. कशाच्या अपेक्षेने अन्य आहेत? विशेषाच्या अपेक्षेने, म्हणजेच गुण आणि पर्यायाच्या अपेक्षेने ते अन्य आहेत आणि प्रदेशाच्या अपेक्षेने अनन्य आहेत. त्याप्रमाणे जीवामध्ये ज्ञान दर्शन आदी जे गुण आहेत ते अनन्यभूत आहेत आणि व्यपदेशाच्या अपेक्षेने कथंचित संज्ञा लक्षण आदीच्या अपेक्षेने भेद करताना त्यामध्ये कथंचित भेद आहे असं सांगितलं. तर याच्यात सिद्धांत काय सांगितला होता की द्रव्य आणि गुण हे परस्पर भिन्न नसतात. जर भिन्न मानले तर द्रव्याला अनंतता प्राप्त होईल किंवा उभयशून्यता प्राप्त होईल किंवा अपोहरूपता प्राप्त होईल असं प्रवचनसारच्या 108 गाथेमध्ये त्यांनी 3 दोष दिले. कुठले? एक तर अनेक रूपत्व, म्हणजे एक द्रव्य आणि त्याचे अनंत गुण आणि प्रत्येक गुण म्हणजे एक एक द्रव्य म्हणल्यावर किती द्रव्य झाले, त्यामुळे एका द्रव्याला अनंत रूपता प्राप्त होईल. अनेक रूपत्व हा पहिला दोष दिला. दुसरं सांगितलं उभयशून्यत्व, म्हणजे काय दोन्ही सुद्धा शून्य होतील. द्रव्याचा अभाव झाला तर गुणाचा अभाव, किंवा द्रव्य आणि गुण हे परस्परापासून सर्वथा वेगळे म्हणल्यावर द्रव्याचं अस्तित्वच सिद्ध होणार नाही. त्यामुळं सांगितलं द्रव्य नाही तर गुण पण नाही, त्यामुळे उभयशून्यता प्राप्त होईल. कारण द्रव्य म्हणलं कोणाला? गुणांच्या पिंडाला द्रव्य म्हणलं, आणि जर गुणच द्रव्यापासून भिन्न असतील तर उभयशून्यत्व प्राप्त होईल. आणि तिसरा दोष काय सांगितला? अपोहरूपता. पहिलं घेतलं अनेक रूपत्व, म्हणजे काय सांगितलं? अनेक रूपत्व म्हणजे एकशे 8 मध्ये होतं का 109 मध्ये होतं? 3 दोष का 107 मध्ये आला होता प्रवचन? काय चाललं होतं? अनेक रूपत्व म्हणजे काय सांगितलं? दोष एका द्रव्यामध्ये अनंत गुण असतात
एक द्रव्यच बनलंय कशाने, अनंत अनेक गुणांनी बनलंय, आणि मग प्रत्येक गुण म्हणजे एक एक द्रव्य मानलं. जर प्रत्येक गुण म्हणजे द्रव्य मानलं तर किती झालं, एका द्रव्याला अनेक द्रव्यत्व प्राप्त, अनेक रूपता प्राप्त होईल. जेवढे गुण आहेत तेवढ्या पेक्षेने तेवढे द्रव्य म्हणावं लागेल एका द्रव्याला. मग तसं तर होत नाही. म्हणून पहिला दोष दिला होता अनेक रूपत्व. दुसरा दोष दिला उभय शून्यत्व. कसं? उभय शून्यत्व कसं? द्रव्य आणि गुण जर परस्पर सर्वथा भिन्न असतील तर उभय शून्यत्व कसं येतं? मग द्रव्य आणि गुण जर वेगळे वेगळे असतील तर गुण सर्वथा वेगळे झाले द्रव्यापासून तर द्रव्याचं अस्तित्व राहणार नाही, आणि द्रव्याचं अस्तित्व नाही म्हणल्यावर गुणाचं पण अस्तित्व राहणार नाही. म्हणून सर्वथा भेद केल्यावर द्रव्य आणि गुण वेगळे वेगळे होतील. त्यामुळं गुणाशिवाय द्रव्याचं अस्तित्व नाही, द्रव्याशिवाय गुणाचं अस्तित्व नाही, म्हणून उभय शून्यत्व प्राप्त होईल. दिसतंय का बोलवायचं? म्हणून उभय शून्यता म्हणजे दोन्हीचा पण अभाव होण्याचा प्रसंग येईल. म्हणून द्रव्य आणि गुण हे सर्वथा भिन्न नसतात, कथनचित भिन्न असतात. क्या काकीजी इधर ही रखो आपकी नोटबुक. आता देऊ का माझ्याकडची डायरी? तिसरं काय सांगितलं होतं? तिसरं अपोह रूपता म्हणजे काय? सर्वथा अभाव म्हणजे प्रत्येकाचा अभाव रूपाने त्यांनी सिद्ध करतात. हां, नास्तिरूप कथन असतं. म्हणजे कसं? तुम्हाला एखादी वस्तू आहे हे सांगायचं असेल तर कसं सांगतात हे अपोहवादी? हां, म्हणजे पुस्तक नाही म्हणजे टेबल आहे असं सांगतात. टेबल आहे असं नाही सांगत. म्हणजे असं खात नाही डायरेक्ट, असं वाकडं तिकडं करून खातात. म्हणजे हां, स्वचतुष्टय आहे आणि परचतुष्टयाच्या पेक्षेने नाही. मग आहे हा पॉईंट मानलाय ना आपण, त्यांनी तो पक्ष मानतच नाही. त्यामुळं सांगितलं की इथं त्यांच्या मतात काय दोष आला, त्यांनी मानलं अगो ची व्यावृत्ती म्हणजे अश्व आहे. एखादा वस्तू पाहिजे म्हणजे तर कसं सांगणार त्यांनी? नाही, गोची व्यावृत्ती म्हणजे अश्व आहे. गोची व्यावृत्ती म्हणजे अश्व आहे. म्हणजे का अगोची काय म्हटलं? हां, मग अगो कशात आलं? गो नाही म्हटलं तर मग दुसरं काय? अश्व आहे असं. म्हणजे गोची व्यावृत्ती म्हणजे अश्व आहे असं भिन्न आहे ते. म्हणून हे आहे असं नाही म्हणत, ते हे नाही असं म्हणतात कुठल्याही द्रव्याचं. हां, तेच की. आता भेटायला पाहिजे जाऊन, अपोवादींना भेटू जाऊन कुठे. मला हे नको म्हणून सांगणार त्यांनी, तुम्ही समजून घ्यायचं. किती छान असायला पाहिजे समोरचा माणूस. असे जर त्यागी असले तर मला हे नको म्हणतात, तुम्हाला किती छान असायला लागतंय समोर की काय द्यायला पाहिजे. काय पाहिजे ते समोरच बसलेल्या सगळ्याला वृद्धी प्राप्त होती बघा. म्हणजे ॲक्च्युली इथं आपण काय मानलं आपल्या मतामध्ये? स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तू आहे अस्ती मानली, आणि तीच वस्तू परचतुष्टयाच्या अपेक्षेने नास्ती आहे. त्यामुळं आपण पण नास्ती रूपांश मानलाय, नाही असं नाही आहे. पण त्यांनी सर्वथा मानला म्हणून त्यांचं मत चुकलं, आणि आपल्या मतामध्ये बरोबरता का आली? कारण अनेकांत आहे. म्हणून ह्या अपेक्षेने नाही म्हटलं तरी कुठल्या तरी अपेक्षेने आहे हे सिद्ध केलं असल्यामुळं तिथं आपल्या मतामध्ये दोष म्हणजे अनेकांतामध्ये दोष नाही. म्हणलं की ते नाही का तुमचं घर कुठं आहे असं विचारलं कोणतरी, मग सांगितलं त्या गल्लीमध्ये ते पिवळं घर आहे ना ते माझं नाही आहे, ते पांढरं घर आहे ना ते माझं नाही आहे, ते गुलाबी आहे ना ते माझं नाही आहे. म्हणजे कुठं आहे?
सगळ्या घरात जाऊन पालतं घालून या. कोण घरात नाही घेतलं तर ते घर माझं नाही आहे समजून घ्या. ते पागलपणा खरंच आहे त्या व्यक्तीला. मग असं सांगितलं, अशी मान्यता आहे अनेकांची. आता ते त्यांच्या अपेक्षेने ते पण सिद्ध करून दाखवतात की सत्य आहे. आपल्याला ते अभ्यास करावा लागेल तसं अकलंकांसारखं जाऊन शाळेमध्ये त्यांच्या. पण आपल्याला फक्त सांगायचं काय आहे की अनेकांतामध्ये कुठल्याही रीतीने दोष येत नाही. कारण द्रव्य आणि गुण हे कथनचित भिन्न मानले, त्यामुळे एकापेक्षेने जरी असती असली तरी दुसऱ्यापेक्षेने नास्ती आहे तिथं. पण ज्यांनी सर्वथा भेद मानला त्यांच्या मतामध्ये हे 3 दोष येतात. कुठले कुठले? अनेक रूपत्व, उभय शून्यत्व आणि अपोह रूपता. काय बोलताय प्रीती भाभी? काय शंका आहे काय? सांगताय का रिपीट करून काय सांगितलं आता? तुम्ही उशिरा जॉईन झाले, परत एकदा सांगा तुम्ही. म्हणजे जर द्रव्य आणि गुण सर्वथा वेगळे मानले तर प्रवचनसारमध्ये असे 3 दोष दिलेत. आता मला लक्षात नाही 108 नंबर 9 नंबरच्या जवळपासची गाथा आहे. तर त्याच्यामध्ये पहिला सांगितलं अनेक रूपत्व कसं प्राप्त होईल. द्रव्य आणि गुण सर्वथा वेगळे असतील तर द्रव्यच बनलंय अनेक गुणांनी. मग प्रत्येक गुण म्हणजे एक एक द्रव्य म्हणावं लागेल. त्यामुळं एका द्रव्याला अनेक रूपता प्राप्त होईल, कारण अनेक गुण आहेत त्याच्यामध्ये या अपेक्षेने. मग असं तर नाही, म्हणून सांगितलं द्रव्य आणि गुण कथनचित भिन्न आहेत, सर्वथा नाहीत. दुसरं दोष दिला त्यांनी, उभय शून्यता प्राप्त होईल जर द्रव्य आणि गुण सर्वथा वेगळे मानले तर. म्हणजे दोन्हीचं अस्तित्व नाहीच होत ना सगळ्या. हां, म्हणजे द्रव्य आणि गुण जर वेगळे असतील तर द्रव्याशिवाय गुणाचं अस्तित्व नाही, गुणाशिवाय द्रव्याचं अस्तित्व नाही आहे. त्यामुळं द्रव्य तुम्ही म्हणायला गेला आणि त्याच्यामध्ये गुणच नाही आहे तर मग द्रव्य शून्यतेला प्राप्त होईल. आणि गुण आधार रूपाने द्रव्याशी निगडीत राहतात, कारण गुणांचा आधार द्रव्य असतो. मग स्वतंत्र गुण कुठंतरी आहेत असं म्हणताय तर असं सुद्धा अस्तित्व नसतं गुणांचं. त्यामुळं गुणांचा सुद्धा अभाव होईल. त्यामुळे द्रव्याचा अभाव झाला तर गुणांचा अभाव होईल, गुणांचा अभाव झाला तर द्रव्याचा, म्हणजे भिन्नरूप गुण असतील असं मानलं तर द्रव्याचा सुद्धा सर्वथा अभाव मानावा लागेल. म्हणून उभय शून्यत्व प्राप्त होईल. आणि तिसरं सांगितलं अपोह रूपता, म्हणजे गोची व्यावृत्ती म्हणजे अश्व आहे, म्हणजे अगो म्हणजे अश्व आहे असं ते म्हणतात. म्हणजे अश्व आहे असं नाही सांगणार, अस्ति रूपाचं कथन नाही करत ते, तर नास्ती रूपाने वस्तूची सिद्धी करतात. म्हणून सांगितलं त्यांच्या मतामध्ये द्रव्य आणि गुण हे द्रव्य नाही म्हणजे गुण आहे आणि गुण नाही म्हणजे द्रव्य आहे असं ते म्हणतात. तर असं तर नाही, जिथं द्रव्य आहे तिथं गुण आहेतच, कारण त्यांचा अविनाभाव संबंध आहे. म्हणून आपण जेव्हा अनेकांताची सिद्धी करतो त्यावेळी सांगितलं आम्ही सुद्धा अस्ति आणि नास्ती हे पक्ष मानलेत, पण कसे? सापेक्ष मानलेत, सर्वथा निरपेक्ष नसतात. स्यात अस्ति आहे तर तिथं ती वस्तू पराच्या अपेक्षेने नास्ती आहेच. मग तिथं तुम्ही सांगा नाही तर नाही सांगा, कथन करा नाही तर नाही करा, जी वस्तू स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने अस्ति आहे तिथं परचतुष्टयाची नास्ती सिद्ध होतेच. म्हणून आपण स्वपरभेद विज्ञान म्हणतो किंवा स्वपरप्रकाशी म्हणतो ज्ञानाला. मग अशा रीतीने त्यांनी 3 दोष दाखवले. कुठं? प्रवचनसारच्या बहुतेक असेल आता बघा 108 गाथाच्या टीकामध्ये त्यांनी 3 भेद घेतले. समजले का? काय शंका आहे कोणाला? उभय शून्यता म्हणजेच हे घ्यायचं का आधारात हे संबंधाने आहेत द्रव्य गुण म्हणून का? असं म्हणा चालतंय की, कारण द्रव्य आणि गुण हे परस्पर एकमेकाला सोडून नसतात, अविनाभूत आहेत. मग जर द्रव्याचा अभाव झाला तर गुणांचा अभाव होईल. जर परस्पर ते सर्वथा वेगळे आहेत असं मानलं तर गुण नसताना द्रव्याचं अस्तित्वच राहणार नाही, त्यामुळे द्रव्याचा अभाव होईल. आणि जिथं द्रव्य नाही तिथं गुण पण राहू शकणार नाहीत, म्हणून उभय शून्यता प्राप्त होईल. कोणाला काही शंका आहे का? शंका काढा, म्हणजे उलट तुम्हाला चांगलं निरसन होतंय. नम्रता भाभी बोला, लई दिवसात बोलला नाही आहे. निशंक आहात काय? नाही ना, काय समजलं? योगिता भाभी, रोहिणी काकी,
तुम्ही उलट शंका काढलात तर शंकाकाराचं समाधान मी तर करते की. अपोहचा अर्थ काय म्हणजे? अभाववादी म्हणतो ना आपण त्याला, अभाव मानतात ते. नाही असं कथन करणारे अभाववादी असतात. त्यामुळं अपोह म्हणजे अभाव. अन्यापोह असं आलंय ना एकमतवादीच्या कथनामध्ये. अन्यापोह म्हणजे अन्याचा अभाव असतो, म्हणजे या गोष्टीचा सद्भाव असं सिद्ध करतात. अन्याचा अभाव म्हणजेच स्वचा सद्भाव, म्हणून अपोह अन्यापोहवादी असं म्हणतात त्यांना. बोला सुजाता काकी. आत्ता जॉईन. आता काय करावं. एवढं छान प्रकरण झालं माहिती का. आता ऐका परत उद्या तुम्ही. द्रव्य आणि गुणात जर भेद मानला, तुम्ही जर म्हणला की जीवापासून ज्ञान हे वेगळं असतं, या सगळ्यातून ज्ञान येतं, गुरुमधून, शास्त्रामधून, कुठल्या तरी प्रवचनामधून असं मला ज्ञान येतं असं मानलं तर सांगितलं इतके सगळे दोष येतात. मग त्याच्यामध्ये आपल्या मताचं खंडन होते. म्हणजे आपण सुद्धा जे काय आपल्यात चुकीच्या मान्यता आहेत त्याचं खंडन करण्यासाठी आचार्यांनी सगळा खुलासा केलाय. तुम्ही जर असं मानलं की, म्हणून मान्यता समीचीन ठेवा, अवलंबन घेऊ नका असं म्हणत नाहीत आचार्य. घेतो की आपण कोणाचं तरी नाही समजल्यावर अनेक ग्रंथातून वाचन करतो, अनेक जणांना शंकाचं समाधानासाठी विचारतो, आश्रयाला जातो की. पण मान्यता ही असायला पाहिजे की ज्ञान येतंय तर ते माझ्यातूनच येतंय, परद्रव्यातून ज्ञान उत्पन्न होत नाही. माझं ज्ञान माझ्यामध्ये आहे. म्हणून माझ्या गुणांची, अनेक गुणांची, माझ्या अस्तित्वाची सत्ता कशामध्ये किंवा माझं अस्तित्व कुठं आहे, माझ्याशी अभेद आहे. आपण त्या जर द्रव्य आणि गुणांना भिन्न मानलं तर आपलं अस्तित्व सुद्धा भिन्न होऊन जाईल. म्हणजे कारण गुण आहे ना, तो अस्तित्व एक गुण. मग माझं अस्तित्व अन्य ठिकाणी आणि मी अन्य ठिकाणी कसं सिद्धी करणार. जसं ते मध्ये सांगितलं होतं की त्या राक्षसाचा जीव कुठं, पोपटात. तसं तुमचा जीव कुठं, ज्याच्या ज्याच्यात अस्तित्व मानले त्या सगळ्या गोष्टीत तुमचा जीव अर्धा अर्धा करून टाकलाय. तुकडे 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 करून टाकलेत सगळीकडे आपण आपल्या अस्तित्वाचे. म्हणजे जिथं जिथं तुम्ही याच्याशिवाय माझं जीवन नाही अशी मान्यता असते, तिथं सांगितलं की अशा रीतीने आपलं अस्तित्व शून्य होऊन जातं. म्हणून तर आपण आपल्याला कमी आणि बाहेरच्या सगळ्याला जास्त बघतोय, बाहेरच्याची जाणीव जास्त करतोय, अन्य सगळ्याची. मग ते जीव असू दे नाही तर अजीव असू दे. मग तेच की माझ्यात माझं अस्तित्व हे माहीतच नाही आहे आपल्याला. ज्याच्यामध्ये मानलंय ना, जसं की कुठल्या तरी वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, विशिष्ट एखाद्या पदार्थामध्ये वगैरे, त्याच्यात अस्तित्व मानताना तुम्ही. म्हणून सांगितलं की भावभासना होत नाही, मी आहे, माझ्यामध्येच आहे, त्याच्याशिवाय मी जगू शकतो. म्हणून काल ते रसना इंद्रियाविषयी जेव्हा चिंतन केलं जर असं ध्यानामध्ये, तेच वाटलं आपण त्या खाण्यामध्ये किती आसक्ती आपली, त्याच्याशिवाय जीवन नाही का आपलं. म्हणजे संध्याकाळी प्रकरण चाललंय ना जे काय दूरास्वादन वृद्धीचं प्रकरण चालू आहे, तर त्याच्यामध्ये त्या मुनींना रसनेंद्रियाविषयी विजय मिळालाय. रसनेंद्रियाची आसक्तीच नष्ट झाली आहे त्यांची. त्यामुळं तुम्ही कसलाही आहार द्या पात्रामध्ये, आहार हातामध्ये, तर तो कसाही असेल तरी सुद्धा ते निश्चल काय म्हणायचं, निरपेक्ष भावनेने काय तुमच्या स्थिर चित्ताने ग्रहण करतात. त्याच्यामध्ये जरा सुद्धा अस्थिरता नसते किंवा काय क्लेश नसतात, द्वेष नसतो, असं आहार ग्रहण करतात. म्हणजे त्या रसनेंद्रियाला कसं जिंकलंय किती. मग तेच सांगायचं, अधीनता हे कुठं कळतंय. म्हणूनच मी आज नाव काय दिलं त्याला, रसनेंद्रियाची आसक्ती पराधीनता देणारी आहे. कुठलंही इंद्रिय असू दे, रसनेंद्रिय ते काल विषय झाला म्हणून, तर इंद्रिय कुठलेही असू दे, त्या विषयांची आसक्ती म्हणजे तुम्ही नियमाने पराधीन जगणार. आणि मग समयसामध्ये काय सांगितलंय, की जो तम्हादुकुसीलेह्य रायम्मा कुणह माव संसर्गम साहिणो हि विनाशो कुशील संसर्ग रायण. जसं की कोणी पुरुष कुशील असेल तर त्याच्याशी कोणी संबंध ठेवत नाही,
मग तसं म्हणलं ह्या इंद्रिया कुशील आहेत, कारण स्वतःच्या स्वरूपाला न ग्रहण करता बाहेरच्या रूपाला पाहायला जातात, त्याला ग्रहण करायला जातात, त्याची आसक्ती करतात. मग जो जो इंद्रियांच्या अधीन होतो तो तो नियमाने पराधीन जगतो, असं त्याच्यामध्ये कथन घेतलंय. त्यामुळं आपल्याला पराधीनता नको असेल तर सतत भावभासना तर ठेवा अंतरंगात, इंद्रिय सोडून जाणार नाही, इंद्रियांचे विषय तुम्ही सोडणार नाही, ठीक आहे. पण ते भोगत असताना सुद्धा हे खाणारा, हे काय अनुभव करणारा, हे किंवा काय म्हणायचं याचा आस्वाद घेणारा मी नाही आहे, मी तर सतत जाणतोय. म्हणून मी आज एक काय वाक्य ऐकलं, नीट ऐका बरं का वाक्य, की रोको मत जाने दो, मत जाने दो, रोको मत जाने दो, हे आहे संसाराचं सूत्र. आणि मुक्तीचं सूत्र रोको मत जाने दो. म्हणजे एका पंडितांनी सांगितलं असं इथून बसून की रोको मत जाने दो, असं म्हटलं तर समोरच्यानी काय ग्रहण केलं, जो संसाराचा आचारी होता तो रोको मत जाने दो, कोणाला, जी आपली विषयामध्ये जाणारी प्रवृत्ती आहे ना, तर तिथं पंडितांनी सांगितलं रोको मत जाने दो, मतलब आपका उपयोग उसमें मत जाने दो, आपका समय, आपकी शक्ती, आपका ज्ञान उसमें मत जाने दो. आपण काय ग्रहण केलं, रोको मत जाने दो, कुठं कुठं, सगळ्या परिग्रहात जाऊ दे, सगळ्या विषयामध्ये जाऊ दे, आणि अनेक गतीमध्ये सुद्धा जाणार त्याच्याबरोबर. म्हणून सांगितलं ज्ञान पळतंय ना सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून, सगळ्या विषयांमध्ये पळतंय. रोको मत जाने दो, कुठं लिहून ठेवा कुठं तर आपल्या घरामध्ये, काय, टोको मत जाने दो, किंवा काय, छोडो मत जाने दो, छोडो मत जाने दो. असं नाही, संसार वाढवायचा त्यांनी, छोडो मत जाने दो. म्हणजे आपण आपल्या जीवनाचं सूत्र बनवायचं असतं. आपण काय करतोय, जसा प्रसंग येतोय त्यानुसार ढळत जातोय. सुखाचा प्रसंग आला की सुख मानतोय, काहीतरी संकट आलं की दुःख मानतोय. नकोय तिथं थांबवा स्वतःला. म्हणजे आहे काय, मी तर ज्ञानवाला आहे, ह्याच्यापासून वेगळं आहे, दुःख याच्यातून येत नाहीये किंवा सुख पण बहिरंगातून येत नाहीये, माझे गुण माझ्याशी अभिन्न आहेत. त्यामुळे हेच सांगितलं या सगळ्या गाथांमधून की द्रव्य आणि गुणांचा अभेद अनुभव करा तर संसार संपला. तेवढंच करत नाही म्हणून अजून संसारी आहोत. मग कुठलं इतर जाऊ देत विषय तुम्हाला नाही समजले ना, रसना इंद्रियाविषयी भरपूर चिंतन करा. बघा की कशी भिन्नता जाणवायलाच पाहिजे आपल्याला, आणि खाताना तसं प्रॅक्टिकली उपयोग व्हायला पाहिजे. का आपण ह्याच्याशिवाय जगू शकत नाही. काल मी प्रॅक्टिकल केलं, लोण संपलं होतं. आपण जगू शकतो का नाही ह्याच्याशिवाय. पहिला विचारला आहे का लोण संपलंय, म्हणल्यावर मग म्हटलं खाऊ शकतो, खायचंच आपण आज. आणि मग लोण जेवढा असेल त्याच्यामध्ये लोणमध्ये खाल्लं, म्हणजे न खाता राहत नाही आहे किंवा मरत नाही आहे एवढं सगळं खाल्लं तर. पण तरीसुद्धा भोगाचे भाव असतात ना जे, त्याच्यामध्ये पाप आहे, त्याच्यामध्ये दुःख आहे, कर्मबंध आहे, आणि आपण तेवढंच करतोय सारखं, त्याच्यामध्ये आपला उपयोग अडकवतोय. म्हणून सगळ्या विषयामध्ये भरकटून आपण संसारातच रुळतोय. तर त्यांनी एक इथं उदाहरण दिले वर्णिजींनी बरं का, द्रव्य और सत्ता जुदी चीज है या एक, इस पर विचार चल रहा है. सगळे कोण आत्ता जॉईन झालेल्या सगळ्यांसाठी काय, द्रव्य आणि सत्ता म्हणजे गुण, द्रव्य आणि त्याची सत्ता, अस्तित्व किंवा त्याचे अनंत गुण हे एक आहेत का वेगळे वेगळे आहेत. तर द्रव्य और सत्ता प्रदेश से जुदी नहीं है, किंतु वाच्यवाचक भाव से तथा लक्षण से जुदे है. द्रव्याचं लक्षण वेगळं आहे, सत्तेचं लक्षण वेगळं आहे. साधारण रूप से यह भी मालूम है कि द्रव्य पिंडपने की अपेक्षा, क्षेत्रपने की अपेक्षा, कालपने की अपेक्षा, भाव की अपेक्षा पहचाना जाता है. अन्यत्व का यह दूसरा स्वरूप है. दो भाई एक घर में रहते हो और उनमें आपस में मनमुटाव हो जाए, म्हणजे काय, मतभेद झाले काहीतरी, तो कहा जाता है कि अब तुम दुसरे हो गए. म्हणजे काय, तू माझ्यापासून वेगळा झालास. एकदम काय म्हणायचं, घनिष्ठ मैत्री, एकदम त्यांचं स्नेहाचं वातावरण होतं एकमेकांमध्ये, पण काहीतरी मतभेद झाले आणि ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. इससे दूर कहे जाने लगे.
कुछ समय बाद अलग अलग घर में रहने लगे, चकिया चूल्हा जुदे जुदे बढ़ गए, तब कहा जाता है अलग अलग घर में रहने लगे। सत और सत्ता जुदे जुदे है या अन्य अन्य है, जुदे जुदे है या पृथक पृथक है, दोनों जुदे है तथा अतत भाव रूप अन्यपणा है, किंतु प्रदेश की अपेक्षा जुदे नहीं है। ते दोन भाऊ एक राहिले का दोन झाले सांगा? वास्तविक तर एका घरात असल्यामुळे एक उदाहरण दिलेले, पण त्यांचे दोघांचं अस्तित्व वेगळं आहे. हा, म्हणजे पूर्वी एक होते असं म्हणलं जात होतं, पण जिथं मतभेद झाला तिथं वेगळे वेगळे झाले, म्हणजे दोन झाले. म्हणजे पूर्वी पण दोन होतेच की, पण सांगितलं काय, मत एक होती किंवा स्नेह होतं दोघांचं एकमेकांमध्ये, त्यामुळे ते सगळे एकीने राहतात असं आपण म्हणत ऐकत होतो ना. पण आता जेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि ते वेगळे झाले, त्यावेळेस ते अनेक झाले, दोन झाले, त्यांच्यामध्ये भेद पडला असं म्हटलं जातं. मग तशा रीतीने द्रव्य गुणात भेद आहे का? तर अतत भावाच्या अपेक्षेने भेद आहे, म्हणजे हा तो नाही, द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे द्रव्य नाही, अशा अपेक्षेने भेद आहे. पण द्रव्य आणि गुण कुठेतरी वेगळ्या वेगळ्या प्रदेशांमध्ये पडलेले आहेत असं भेद नाही. बिल्कुल पृथक प्रदेश है जिसके ऐसा वह पदार्थ ऐसा नहीं है. प्रविभक्त जुदे जुदे हो गए है प्रदेश जिसके ऐसा पदार्थ पृथक है, यह अनेक द्रव्यों में घटित होता है. अनेक द्रव्यांचं कथन करताना जसं 6 द्रव्य आहेत तर 6 द्रव्यांचं प्रदेश एक का अनेक, कसं एका प्रदेशावर 6 द्रव्य आहेत. आता या प्रदेश वेगळे वेगळे आहेत का एक आहेत सांगा? या माझ्या बोटाच्या प्रदेशावर एका प्रदेशावर 6 द्रव्य आहेत, त्या 6 द्रव्यांचे प्रदेश एक का अनेक? कसं अनेक? एकच प्रदेश सांगाल की एका प्रदेशावर 6 द्रव्य आहेत? सगळ्यांची सत्ता भिन्न आहे, भिन्न भिन्न. एकच जल, एकच प्रदेश. हा, मग एकच प्रदेश म्हटल्यावर भिन्न मतात गेलात की नाही? हा, मतवादी परमतवादी झाला तुम्ही. कोण? वैशेषिक मतवादी झाला नाही, म्हणजे अन्य मतवादी ज्यांच्यामध्ये त्यांनी सगळ्याचे प्रदेश अभिन्न मानलेत. तर जरी या एका प्रदेशावर 6 द्रव्य आहेत तरी सुद्धा सगळे एक नाहीत. जसं आपलं द्रव्य आणि आपले गुण तुमच्या जाऊ देत, तुम्ही आई आहे, तुमच्या पोटामध्ये जेव्हा गर्भ आला, बाळ होतं, त्यावेळेस त्याचे प्रदेश एक होतं का दोन होते सांगा? तुमचे प्रदेश आणि तुमच्या बाळाचे प्रदेश. तिथं कसं भेद जाणवते? ते वेगळं द्रव्य आहे, मी वेगळं द्रव्य आहे, त्याचे प्रदेश वेगळे, माझं वेगळं, त्याचं सगळं परिणामन वेगळं, माझं वेगळं. मग तसंच सांगितलं, या एका प्रदेशावर सुद्धा 6 द्रव्य आले तरी त्या प्रत्येकाचं परिणामन, त्यांचं अस्तित्व, त्यांचे गुण हे सगळं वेगळं वेगळं आहे. त्यामुळं तिथं म्हटलं जातं प्रत्येकाचे प्रदेश वेगळे वेगळेच आहेत. कारण जे ते आपल्या आपल्या द्रव्याशी अभिन्न असतं, आपल्या आपल्या प्रदेशाशी, त्यामुळं ते दुसऱ्या प्रदेशांमध्ये दुसऱ्या द्रव्यामध्ये मिसळत नाही. जसं सांगितलं, पीठ आहे तुमचं, काय गव्हाचं पीठ आणि नाही काय केलं होतं, नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं होतं बरं का. मग आता ते मिक्स झालं, ते एक झालं का दोन आहेत सांगा? एकाच भांड्यात दोन्ही मिक्स करून ठेवलेत आम्ही. बरं जाऊ देत, न ओळखू येणारे 2 मिक्स केले आम्ही. तर दूध पाणी एकात घातलं तर त्यांचे प्रदेश एक का दोन? तर जे 2 द्रव्य तुम्ही मिसळलात, भलेही ते एकाच प्रदेशावर असले तरी सुद्धा त्यांचे प्रदेश भिन्नच म्हणले जातात. पण तेच जेव्हा द्रव्य आणि गुण एकाच प्रदेशावर आहे तर त्यांच्यामध्ये प्रदेश भेद नाही असं सांगितलं जातं. कारण ज्याच्याशी अभेद असतं त्याच्याबरोबर प्रदेश भेद नसतो. द्रव्य आणि गुण हे परस्पर एकमेकांमध्ये अभिन्न रूप असतात. त्यामुळं ते किती दूर असले, आता इथं असणारं ज्ञान काय म्हणायचं, इथं असणारे आपले जीवाचे प्रदेश आणि पायामध्ये असणारे जीवाचे प्रदेश सांगा, सगळे वेगळे वेगळे आहेत की नाही? काय जीवसंख्यात प्रदेशी आहे की मग इथला प्रदेश वेगळा आणि इथला प्रदेश वेगळा पायाचा. मग प्रदेश वेगळा असला तरी सुद्धा जीव अखंड असल्यामुळं ते सगळे असंख्यात प्रदेश एकाच जीवाचे आहेत असं म्हटलं जातं ना. आणि मग त्यामध्ये ज्ञान एकच आहे. हां, तर जीवाचे तुम्ही कशा अपेक्षेने काउंट करताय? त्या लोका कशाच्या प्रदेशाच्या अपेक्षेने काउंट केलं की एवढ्या जागामध्ये जर जीव आहे किंवा एवढ्या मोठ्या आकाराचा जर जीव आहे तर याचे प्रदेश किती असतात
हे तुम्ही काउंट केले लोकाकाशाच्या अपेक्षेने, म्हणून त्याला असंख्यात प्रदेशी म्हणतायत. पण वास्तविक तर ते एक जीव असा भेद आहे ना, काय असं वेगळं नाही आहे. त्याचं डोक्याचे प्रदेश डोक्याचा भाग वेगळा, पायाचा भाग वेगळा असं नाही आहे. आता तुम्ही मनुष्य आहे म्हणून असे अवयव दिसत आहेत. एखाद्या किडा मुंगीमध्ये, निगोधी जीवामध्ये असताना तिथं म्हणजे अखंडताच आहे, तिच्यामध्ये भेद नाही आहेत. किंवा किती मोठा जीव असेल, हत्तीसारखा, महामत्स्यासारखा, तरी सुद्धा सांगितलं त्याचे प्रदेश एकच म्हणले जातात, म्हणजे एक अखंड म्हणले जातात. असंख्यात प्रदेश हे त्या प्रदेशाच्या काउंटिंगच्या अपेक्षेने सांगितलं, पण तरी सुद्धा ते द्रव्य, ते गुण त्यांचे तेवढ्यामध्ये अभेद असतात, म्हणून ते एक रूप म्हणले जातात. त्याचं पण इथं चांगलं घेतलंय त्यांनी, एक द्रव्य कोणाला म्हणायचं ह्याच्यासाठी एक पॅराग्राफ चांगलं घेतलंय, वाचून काढा तुम्ही. मी एवढा पॅराग्राफ पूर्ण करते. यह बात सत्ता और सत में संभव है क्या? यह सत्ता और सत में संभव नहीं है, म्हणजे प्रदेश भेद संभव नाही. कोई कहे आग वहीं पड़ी रहे और गर्मी यहाँ दूर आ जावे तो यह संभव है क्या? आग तिथे आहे आणि गरमी माझ्या जवळ लागायला लागली आहे म्हणता का नाही तुम्ही? तिथं शेगडी एवढ्या लांब असते बरं का, आणि तुम्ही म्हणता इथं किती धग आहे, किती धग आहे. कुठं असते धग? त्या आगीत आहे का तुमच्यात आहे? ते फॅन तिथं लावलेलं असते, पण म्हणतो वारच येईना आपल्याला. म्हणजे वारं तर सगळीकडे आहे की मग काय म्हणायचं, ते त्याच्याशी त्याच्या बरोबर आहे. जाऊ दे, त्याचं उदाहरण नको. अग्नी आणि उष्णता त्याचं गुण आहे, त्यामुळे तसं लावायला पाहिजे. मग जसं त्या आगीमध्येच उष्णता आहे, अन्य ठिकाणी नाही, कारण प्रदेश अभेद असल्यामुळे. जैसा की देहाती लोग कहते हैं आँच दे दो, म्हणजे गर्मी दे दो. अगर ऐसा होने लगे तो केवली जुदा रहना चाहिए और उसमें गर्मी विशिष्ट जुदी रहनी चाहिए. आग वेगळी आणि त्याची गर्मी वेगळी असं मानावं लागेल. सत और सत्ता जुदा नहीं किया जा सकता. पदार्थों का यथार्थ सत समझ जाने पर स्वरूप जाना जाएगा. कौन किस तरह द्रव्य को मानते हैं? प्रथम दार्शनिकों में लो, वह कहते हैं सत अलग है, सत्ता अलग है और समवाय अलग है. अब व्यवहारी जनों की बात लो तो वह कहते हैं हमारा सुख दुख इन भाई साहब पिता आदि पर निर्भर है. जीना मरना भी पुत्र आदि या पिता पर निर्भर है. अपनी अवस्था के अनुसार कहते हैं सुख दुःख यह भी तो सत है. म्हणजे जसं द्रव्य आणि गुण हे सत आहेत, अभिन्न आहेत, कसं सांगायला लागलेत आता. पर्याय सुद्धा अभिन्न असते किंवा ती एक समयवरती सत आहे. क्षणिक सत म्हणतो ना आपण, जे जरी एक समयवरती असली तरी सुद्धा सत आहे, असत नाही. यह क्या दूसरे से आवेगा? सुख दुःख काय दुसऱ्यापासून येणार आहे? यहाँ शून्य है तो उन्होंने कहाँ अपनी सत्ता मानी है. तुम सत्ता के पुंज हो, तुम सत्ता के केंद्र बिंदु हो. सत्ता से ही तुम्हारा सत एकमेक होकर प्रकाशित है. हम कैसा भी खेल खेले, जिससे आत्मा का विकास हो, वही हमारा प्रधान लक्ष्य सत है. तुम्ही कुठेही जावा, काही वाचा, शिका, पण आपलं लक्ष काय असायला पाहिजे? माझा ध्रुव आत्माच माझ्यासाठी शरणभूत आहे, तोच सत आहे आणि माझ्यापासून अभिन्न आहे. ह्याची जाणीव झाली तर मग आपल्याला आपली सत्ता कळणार आहे. म्हणजे जे तुम्ही अस्तित्व डिवाइड केलं म्हणले ना अनेक अनेक गोष्टींमध्ये, तर आज घरात सगळ्या वस्तूंकडे बघून एकदा निर्णय करा कशा कशात मी अस्तित्व ठेवले. एकच अस्तित्व अनेक दागिन्यांमध्ये, अनेक कपड्यांमध्ये, त्याच्या पुढं तर अजून जाऊ देत. म्हणजे काय म्हणते, त्याच्यामध्ये पण एक इंटेन्सिटी असते बरं का. एक जास्त मोही असतो एखाद्या गोष्टीबद्दल आणि एखादा दागिना नसला तर चालतंय. म्हणजे असं कोणतरी समजा ते म्हणले ना, चोर आले होते आणि एकांच्या घरामध्ये चोरी केली, तर ते फक्त कपड्याची एक बॅग भरून होती, ती एकच बॅग घेऊन गेले, त्या कपाटातले वगैरे काढले नाही. तर ते कपडे होते भारी भरजरी वगैरे, असे साड्या काय काय होते त्याच्यामध्ये. आता काय झालं सांगा, ते कपाटातले नेले असते तर बरं झालं असतं. हे का नेलं? म्हणजे कशात जास्त गाढता होती. असं तुम्ही तुमच्या अस्तित्वाला कसं डिवाइड केलंय बघा की. एखाद्यामध्ये खूप जास्त जीव लावलाय आणि एखाद्यात चालतंय, पण तरी सुद्धा मोह आहेच त्याच्यामध्ये, नाही असं नाही आहे. ते गेलं तरी रडणारच आणि हे गेलं तरी रडणारच. हां, म्हणजे ते परवा सांगितलं ना कोणतरी की एकांच्या घरामध्ये झाली चोरी, तर किती गेलं म्हणले,
म्हणजे खूप मोठं होतं की अनपेक्षित इतकं असेल त्यांच्या घरामध्ये. तर ते सगळं गेलं म्हणल्यावर किती हाय हाय. आणि तेच उलटं सांगितलं, एक पेपरमध्ये वाचले होते की एक चोर होता आणि तो कुठल्या तरी बँकचं का कुठल्या तरी ऑफिसर्स राहत होते अशा कॉलनीमध्ये तो गेला होता चोरी करायला. आणि त्या मेन मॅनेजर टाईपचं असं पोस्टचं घर ज्याचं होतं ना, त्याच्या घरात तो चोरी करायला गेला बरं का. आणि एकदम सावधानतेने, कोण नव्हतं घरात म्हणल्यावर एकदम सावधानतेने गेला, आपलं कपाट उघडलं, तोडून फोडून काय तर असं लॉकर उघडलं आतलं, तर त्याला त्याच्यामध्ये एक पैसा सुद्धा मिळाला नाही. तर ते पेपरमध्ये लिहिलं होतं बरं का असं. त्या माणसाने म्हणलं, जर तुझ्या घरात एक पैसा पण नाही आहे तर सगळीकडे कडी कुलपं कशाला लावून ठेवली तू. म्हणजे मी किती कष्ट केले. तिथे चिठ्ठी लिहून ठेवली त्या चोरानी. म्हणलं तू शाळा काय येडा, इतकं कशाला लॉकरमध्ये लावून ठेवायचे. म्हणजे लॉकर रिकाम आहे आणि त्याला लॉक करून ठेवलं आणि आपली शक्ती लावून तोडून काढलं. पण निघालं काय, काहीच नव्हतं. म्हणजे असेल कुठं तर दुसरीकडे ठेवलं असेल शाळा माणसानी त्या. पण म्हणजे आपल्याला, मला सांगायचं काय होतं, असं आपण सुद्धा कशात तरी मोही होतो आणि मग त्यामुळं आपला संसार वाढवतो. म्हणून दिवसभरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये फक्त एवढं पडताळ करत राहावा की इथं मी मोही आहे का, याचा माझ्यामध्ये मोह आहे का. नवीन घर बांधलं प्रीतीभाभी, किती मोह. नवीन दुकान, किती मोह. मग असं मोहाचं रूप आपलं पसरत जायला लागलंय. आता जुनं घर सोडलंय बरं का, तरी सुद्धा त्याच्याबद्दल मोह असतो. काय, आम्ही त्या घरात राहत होतो ना, खूप छान होतं ते. असं म्हणजे काय झालं, अजून सोडलंच नाही आहे, धरूनच ठेवलंय. नवीन दुकान बांधलं तर जुन्या दुकानाची आठवण आहे का सोडली. म्हणजे असं भाव जे ठेवतात ना, ते भावच पुढे येणार आहेत पुढच्या भावामध्ये आपल्या. म्हणून त्या भावाची विशुद्धी करायची तर स्वाध्याय आणि ध्यान आवश्यक आहे. म्हणून सगळ्या रीतीने आपल्या परिणामांची विशुद्धी करा. हो, जाणा. स्वतःच्या अभिन्न अस्तित्वाला जाणा. निर्णय करा, माझे अस्तित्व माझ्यामध्येच आहे. अनंत गुणांच्या पिंड स्वरूप निज ध्रुवाला जाणा. माझी सत्ता माझ्यामध्येच आहे, जाणीव करा. मी तर स्वाधीन आहे, स्वावलंबी आहे. पराधीन नाही, परतंत्र नाहीच. जीवोऽहं स्वतंत्र स्वरूपोऽहं. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं